नशीबची साथ दिली होती नानिवली संघाला, पण इथं मात्र पाहू शकाला इथं मात्र गोलंदाजी करत असताना अजून एक मात्र अडचणी आल्या आणि इथं पाहतो पावसाचा मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. या बिलेस ऑफसाईडच्या दिशेनं फटका सजवलाय रोशनच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार आणि आता षटकाराच्या सायना धावफलक जाऊन पोहोचेल. अद्यापच आपण पाहू शकाल 11 या अंकावरती या 11 धाबा टोटल स्कोर गाठवरती या पुढील चेंडू आपण पाहतोया 10-12 पावराचा रनअप मंगेश इथं स्ट्रेट ग्राउंड फटका चेंडू इथं मात्र अडवला जातोय शेवटच्या मोमेंटला इथं सिंगल पूर्ण झाली आणि इथं मात्र थोडासा थ्रो मात्र चुकीचा आल्या आणि इथं मात्र 2 धाबा कंप्लीट झाल्या आणि इतका 2 धाब्यानं सायना टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या अंकावरती या 13 धाबा टोटल स्कोर गाठ आपण पाहतोया. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय तेवढेच ताकदीची फलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू या बेलेस मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू अगदी तर सीमारेषा पलीकडे येतोय हा दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या सायना टोटल धावसंख्या टोटल जाऊन पोहोचेल 19 या अंकावरती. 19 धाबा या षटकामध्ये आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू सिलेक्ट असेल. तर पुढील चेंडू आपण पाहतोय शेवटचा चेंडू अंतिम चेंडू या षटकातला आपण पाहतोया. तर मात्र पहा किती चांगली गोलंदाजी आहे पण इथं मात्र नक्कीच अडवला जातोय. एक सिंगल पूर्ण झाली दुसरीचा प्रयत्न असेल पण इथं नक्कीच आपण पाहतोया एक सिंगल कंप्लीट झाली. 6 चेंडूचा खेळ अद्याप संपुष्टात आला. धावफलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचेल 20 या अंकावरती. येस आपण पाहतोय 5 षटकाचा हा सामना असेल आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर 4 गोलंदाज फ्रेश पाहायला मिळतील. व्यक्तिक स्वतःचं पहिलं आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येणारा गोलंदाज आपण पाहतोया मयूर जुगरे. आपण पाहिलं तर मंगेशचा हा छोटा बंधू असेल. अगदी आपण पाहिलं तर नानिवली संघामध्ये भरपूर खेळाडू नानिवली याच खेळाडूमध्ये असलेला पाहायला मिळतात पण इथं मात्र पंचांचा इशारा तर मात्र वाईट चेंडू चालाय आणि अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचेल 21 धावा. इथं मात्र हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं फटका सजवलाय. एक सिंगल कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न नसेल. आपण पाहिलं तर एका सिंगलच्या सायना 22 धावा टोटल स्कोर गाठवरती जाऊन पोहोचतील. या बिल्यास परलाच्या बॅट मधून मोठा फटका. या बेलेस आपण पाहिला तर हा चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडं येतोय दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या सायना टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 अंकावरती. 28 धावा टोटल स्कोर गाठवरती आपण पाहतोय मयूर जुगरे एक चांगला गोलंदाज आहे पण समोर फलंदाज एक गोलेवाडी विवादून लावून केलेला हा फलंदाज आपण पाहतोय प्रल्हाद वाघमारे. हा फलंदाज आपण पाहतोया नॉन स्ट्राईकला फलंदाज रोशन पवार. या वेळेस मात्र स्टेट ग्राउंड फटका. इथं मात्र फटका फसलाय विशाल चेंडू खाली. तर मात्र पहिला झटका आपलं पाहतोया टीम आपण पाहू शकाल. आई एकविरा रायडर्स निगडावाडी या संघाला आपण पाहतोय पहिला धक्का.
रोहित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला धक्का आपण पाहिला तर नक्कीच एक वीरा रायडर्स निगडावाडी संघाला पाहायला मिळाला. परलाच्या माध्यमातून एक फलंदाज मात्र बाद झाला. त्यानंतर आपण पाहतो रोहित हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला. या ऑफसाईडच्या दिशेला फटका सजवण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षण तैनात या एका बाउन्स वरती उचलला जातो. एक सिंगल कंप्लीट झाली आणि एका सिंगलच्या साहाय्यानं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 या अंकावरती. 29 1 विकेट्स आपण पाहतोय स्कोर गार्ड जाऊन पोहोचलाय. काही चेंडू सिलेक्ट असतील या षटकामध्ये आपण पाहतोय फुलटॉस चेंडू. या वेळेस मात्र पंचांचा इशारा नो चेंडू झालाय. नो प्लस षटकार. अशा 7 धाबा ऍड करावे लागतील आपण पाहू शकाल. या 7 धाब्याच्या साहाय्यानं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 धाबा टोटल स्कोर गार्ड वरती जाऊन पोहोचतील. आपण पाहतो या षटकामध्ये अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. स्टेक ग्राउंड फटका जमिनी लगत आपण पाहतोय. उचलणार फेकणार रोशन चेंडू खाली. एक सिंगल पूर्ण दुसरीचा प्रयत्न पण इथं पाहू शकाल तर मात्र धोक्याची घंटा झाली असती पण सुखरूप पोहोचलाय फलंदाज. 2 धाबा आपण पाहू शकाल या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. अगदीच चेंडू सरळ एसटी मध्ये आपण पाहायला फेकणं गरजेचं होतं आपण पाहिलं पण इथं थोडंसं इथं मात्र थ्रो चुकीचा आला. इथं मात्र सुखरूप पोहोचलाय फलंदाज रोहित. या फलंदाजाला आता जीवदान पाहायला मिळते. पुढील शेवटचा चेंडू अंतिम चेंडू सिलेक्ट असेल या षटकामध्ये आणि तो चेंडूला उडवलाय. या बेलेस हवाईचा पार चेंडू टप्पार सीमा रेषा पलीकडं येते दर्जेदार षटकार. शेवटच्या चेंडूवरती आलेला हा मोठा फार आपल्याला पाहायला मिळते. या षटकाराच्या साईनं टोटल धावा जाऊन पलकावरती जाऊन पोहोचतील 44 या अंकावरती. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार असलेल्या या संघामध्ये आपण पाहतोय बरं दिवले नाणेवलीच्या माध्यमातून आपण पाहतोय विशाल वाघमरे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. 3रा क्रमांकाचा हा गोलंदाज आपण पाहू शकाल. तर मात्र नक्कीच पहिला चेंडू परलाच्या बॅटमधून आपण पाहिलं तर नक्कीच पण इथं नक्कीच नवीन फलंदाज रोहित इथं मात्र दाखवून देते. स्ट्राईक ग्राउंड फटका. इथं मात्र या 6 धाव्यांच्या साहाय्यानं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 50 प्लस आपण पाहतो या स्कोर गार्ड वरती जाऊन पोहोचलंय. रोहितच्या बॅट मधून आपण पाहिलं तर एक चांगला फटका सुद्धा पाहायला मिळाला. तर मात्र नक्कीच थोडस करणं होते चूक आपण पाहतोया. चेंडू आपण पाहिलं तर एक सिंगल येईल या चेंडूवरती. 51 धावा टोटल स्कोर गार्ड वरती आपण पाहतोय. तर पाहू शकाल इथं मात्र काय घडला जातो मैदानाच्या आतमध्ये. षटकार आलाय आणि या षटकाराच्या साईने आपण पाहतोया पंचा षटकार आहे का चौकार आहे? चौकार आहे का? यस आपण पाहू शकाल या चौकाराच्या साईनं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 55 या अंकावरती आपण पाहतोय. तर मात्र आपण पाहतोय चेंडू डोट होता पण आपण पाहू शकाल धावून 2 आपण पाहतोय या 2 धाब्याच्या साईनं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 56 या अंकावरती.
इथं मात्र आपण पाहतोया चांगला फटका आहे, एक सिंगल पूर्ण दुसरीचा प्रयत्न. तर मात्र 2 धावा सहज कंप्लीट झाल्या आणि या 2 धावेच्या साईनं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 58 या अंकावरती. 59 सॉरी माफी असावी, 59 धावा टोटल स्कोर गार्ड वरती आपण पाहतोय. पुढील चेंडू आपण पाहतोय विशाल चांगली गोलंदाजी करते, पण तेवढे ताकदीचा हा फटका आपण पाहू शकाल रोशनच्या बॅट मधून एक लांबलचक षटकार पाहायला मिळतोय. इथं मात्र नक्कीच षटक संपलंय, आपण पाहू शकाल षटक क्रमांक 3 संपुष्टात आला. यानं धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील अगदीच आपण पाहू शकाल 65 धावा. तर नक्की प्रेक्षकांना विनंती असेल, जे खेळाडू असतील आपण त्याला विनंती असेल जे शाळेजवळ ज्या गाड्या लावल्यात त्या थोड्या बाजूला करायच्या आहेत. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अविनाश, हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस इथं मात्र नक्की आज पहिला चेंडू अविनाशचा स्वागत केला जातोय. इथं मात्र षटकार येते आणि षटकाराच्या साईनं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 71 धावा टोटल स्कोर गाठवरती आपण पाहतोय. पुढील चेंडू आपण पाहतोय गोलंदाज आपण पाहिला पहिल्या चेंडूचा मार खाला, दुसऱ्या चेंडू इथं मात्र फटका हवेमध्ये, पण इथं मात्र नक्कीच 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावेत आपण पाहू शकाल धावफलक वाढला जाईल. अगदीच आपण पाहिलं तर 73 धावावरती जाऊन पोहोचलाय संघ. आपण पाहतोय आई एकवीरा रायडर्स निगडावाडी. 73 धावा टोटल स्कोर गाठवरती आपण पाहतोय. यावेळेस हा चेंडूला एकोणऐंशी धावा टोटल स्कोर गाठवते आपण पाहतोया. अगदीच आपण पाहतोय चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र सुरेख फटका, जबरदस्त फटका चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पलीकडं. अजून एक मोठा फटका पाहायला मिळते षटकाराच्या साईना टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 85 धावा टोटल स्कोर गाठवरती आपण पाहतोय. बिलियास जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतीय. ब्रह्मास्त्र वापरलं होता गोलंदाजानं, पण इथं मात्र आपण पाहतोय खोदून काढला आणि सीमा रेषा पलीकडे अजून एक मात्र चेंडू पाहायला मिळतीय. धावफलक जाऊन पोहोचेल 91 या अंकावरती. शेवटचा चेंडू सिलेक्ट असेल या षटकामध्ये. आपण पाहतोय भरपूर धावसंख्या मात्र खर्च केली या गोलंदाज. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करावी लागेल, पण इथं मात्र नक्कीच आपण पाहतोय शेवटचा चेंडू आता चांगला फेकावा लागेल.
यावेळेस मात्र विशाल चेंडू खाली या, कुठलीही चुकी होणार नाही या. आता मात्र फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक दुसरा रोहितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज विशाल पण पाहतोया स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर. इथं मात्र पाहू शकाल अगदीच मात्र पहिला चेंडू मात्र खराब फेकला जातोय. अतिरिक्त धाव मात्र वाढली जाईल. टोटल धाव संख्या आपण पाहतोया 92 धावा टोटल स्क्वॉड गाठवरती आपण पाहतोय. या बेलेस हा चेंडू आपण पाहतोया 2 धाबा कंप्लीट होतात. आपण पाहू शकाल या 2 धाब्याच्या साहाय्यानं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 94 धाबा टोटल स्कोर गाठवरती आपण पाहतोय. शेवटचा षटक अंतिम षटक असेल आपण पाहिलं तर 94 धाबा टोटल स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्यात. या बिलेस मात्र जबरदस्त फटका लांब लचक आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार षटकार. रोशन पवार अजूनही मात्र मैदान सोडायला मागत नाही आणि त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला हा मोठा प्रहार. पुढील चेंडू आपण पाहतोया. या बिलेस मात्र आपण पाहतोया कार्पेटच्या साईनं चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न पण एक सिंगल पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि इथं मात्र नक्कीच आपण पाहतोया दुसरी धाव सुद्धा सहजरित्यानं पूर्ण झाली. टोटल धावसंख्या या 2 धाब्याच्या साईनं जाऊन पोहोचेल 102 धाबा टोटल स्कोर गाठवरती आपण पाहतोय. या बिलेस तर मात्र नक्कीच आपण पाहतो एष्ट्या उद्ध्वस्त करणारी ही गोलंदाजी आपल्याला पाहतोया. वैयक्तिक आपण पाहिलं तर 48 धाबा ची बहारदारी केली आपल्या संघासाठी आपण